ईमेल आय डी नसलेला करोडपती. एका तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज दाखल केले. काही ठिकाणी बोलवण्यात येऊन नकार मिळाला, तर काही ठिकाणी नुसताच नकार. असेच एकदा त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आले. नेहमीप्रमाणे हा तरुण मुलाखतीस गेला. मुलाखत घेणाऱ्याने त्याला प्रश्न विचारले. याने त्या प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. आता याची निवड पक्की असे वाटत असतानाच कंपनीच्या प्रमुखाने त्याला सांगितले, तुम्हाला आमच्या कंपनीत घेण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. तुम्ही बाहेर जा आणि तुमचा ईमेल आय डी द्या. आम्ही तुम्हाला मेल करू. तरुणाने काही सेकंद विचार केला आणि उत्तर दिले, साहेब, मी तुम्हाला ईमेल आय डी देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे कॉम्प्युटर नाही व मोबाईल देखील नाही. त्यामुळे माझा ईमेल आय डी पण नाही. मला नोकरी मिळवण्यासाठी माझा मित्र मदत करतो, पण सध्या तो बाहेरगावी गेला असल्यामुळे माझी आणि त्याची भेट होणार नाही. प्रमुख म्हणाले, अरे, आजकालच्या या तंत्रज्ञानाच्या युगात तुमच्याकडे ईमेल आय डी नाही म्हणजे तुम्ही नोकरीला लायक नाही. आमची कंपनी फक्त ईमेल आय डी धारकांना नोकरी देते. तो तरुण तिथे काही उलटे उत्तर न देताच बाहेर पडला. त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. त्याला कंपनीतून बाहेर पडताना खूप वाईट वाटले. शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नव्हती. काही क्षणासाठी त्याच्या मनात निराशा आली, पण त्याने स्वतःला एकच प्रश्न विचारला, मी नक्की काय करू शकतो? हा प्रश्नच त्याच्या आयुष्याला नवे वळण देणारा ठरला. अनेक लोक अपयश आले की नशिबाला दोष देतात, पण त्याने परिस्थितीला दोष न देता संधी शोधण्याचा प्रयत्न केला. खिशात फक्त 10 रुपये होते. पोटात भूक होती. हातात काही काम नव्हते. चल मंडईत जाऊ आणि काही भाजी घेऊ असा विचार करून तो मंडईत गेला. त्याच्या हातात फक्त 10 रुपये होते, पण त्याच्याकडे मेहनत करण्याची तयारी आणि स्वतःवरचा विश्वास होता. याच 2 गोष्टींनी पुढे त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवले. तिथे त्याने 10 रुपयाचे बटाटे विकत घेतले आणि त्याच्या मनात काय आले कुणास ठाऊक, पण ते विकायला तो तिथेच बसला. त्याच्या अंगी विक्रीची कला होती. काही वेळातच त्याने बोलून 10 रुपयाचे 20 रुपये मिळवले. सगळे बटाटे संपविले. मग त्याच्या लक्षात आले की अरे, आपण व्यापार करू शकतो. त्याने त्या 20 रुपयाचे दुसऱ्या दिवशी अजून दुप्पट केले आणि भाजी घरोघर जाऊन विकू लागला. असे करता करता त्याने एक दुकान, एक ट्रक खरेदी केले. व्यवसाय वाढत असताना त्याला अनेक अडचणी आल्या. काही दिवस माल विकला जात नव्हता. काही वेळा तोटाही झाला. पण प्रत्येक अडचणीतून तो काहीतरी नवीन शिकत गेला. ग्राहकांशी नम्रपणे बोलणे,
प्रामाणिकपणे व्यवहार करणे आणि हार न मानणे हीच त्याची खरी ताकद होती. हळूहळू लोकांचा त्याच्यावर विश्वास बसू लागला आणि त्याचा व्यवसाय वाढत गेला व तो खूप श्रीमंत झाला. 5 वर्षात तो त्या गावातील मोठा श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जाऊ लागला. त्याचे लग्न झाले, मुलेबाळे झाली. पण आता त्याला त्यांच्या भविष्याची चिंता त्याला सतावू लागली. त्यासाठी त्याने एका पॉलिसी एजंटला बोलावले. तो एजंटही मोठी पॉलिसी मिळणार म्हणून आनंदाने आला. फॉर्म भरताना एके ठिकाणी एजंटने त्याला त्याचा ईमेल ID विचारला आणि तो व्यापारी मोठ्याने हसू लागला. एजंटला काहीच कळेना. तो म्हणाला, तुमच्याजवळ ईमेल ID नाही का? तुमच्यासारख्या गावातील मोठ्या माणसाकडे ईमेल ID नाही ही मोठी मजेची गोष्ट आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की ईमेल ID नसतानासुद्धा तुम्ही इतके श्रीमंत आहात आणि जर का तुमच्याकडे ईमेल ID असता तर? तो व्यापारी तरुण उत्तरला, जर माझ्याकडे ईमेल ID असता तर मी एका कंपनीचा कारकून राहिलो असतो. इतका श्रीमंत कधीच होऊ शकलो नसतो. आत्मविश्वासाने कोणतीही गोष्ट केल्यास आपले कुठल्याच गोष्टीत अडत नाही. आत्मविश्वास हे कोणत्याही यशाचे मुख्य रहस्य आहे. स्वतःच्या क्षमतेवर आणि निर्णयावर पक्का विश्वास असल्यास कठीण कामेही सोपी होतात आणि कोणत्याही अडथळ्यावर सहज मात करता येते. आयुष्यात प्रत्येक नकार हा अपयश नसतो. अनेकदा तो आपल्यासाठी एका मोठ्या संधीचे दार उघडत असतो. स्वतःवर विश्वास ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न सोडू नका, कारण यशाची सुरुवात नेहमी आत्मविश्वासापासूनच होते. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.